पाकिस्तानमधून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरेल $100 पार गेल्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी कडक बचत योजना जाहीर केली आहे। यामध्ये सरकारी इंधन भत्त्यात 50% कपात, वर्क फ्रॉम होम आणि शाळा 2 आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलाय। इंधन संकटामुळे पाकिस्तानमध्ये 2 आठवडे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम तर सरकारी कार्यालय आठवड्यातून 4 दिवस सुरू राहणार। सरकारी वाहनांच्या इंधन भत्त्यामध्ये 50% कपात करण्याचा निर्णय। 60% सरकारी वाहनं 2 महिने रस्त्यावर धावणार नाहीत। सर्व खासदारांच्या मासिक पगारात 25% कपात तर मंत्री 2 महिने पगार घेणार नाहीत।